गाईज आज आपण डिस्कस करतोय खूप महत्त्वाची थेरी. त्या थेरीचं नाव आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. ह्या व्हॅलेन्स बॉन्ड थेरीलाच प्रेमानं का म्हणतात? ह्या प्रेमानंच म्हणतात VBT गाईज. कारण प्रेमानं जे म्हणतात ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत, है ना. त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतात? VBT म्हणतात. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. पेजेस वाजू नका. हां, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी हा कोणी सांगितलेलं आहे बाबांनो? सायंटिस्टचं नाव आहे लिनस पॉलिन. 1931 रोजी त्यांनी ही थेरी त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे, बरोबर ना गाईस. ह्या थेरीमध्ये अजिबात इथे पॉस्च्युलेट्स वगैरे काहीच नाही. मी डायरेक्ट पॉईंटच्या गोष्टी करणार आहेत आणि पॉईंट टू पॉईंट डिस्कस करायचं आहे. लेक्चर केल्यानंतर एक देखील प्रश्न तुम्हाला न सुटता राहणार नाही. लक्षात आलं का? आता मी ते पॉस्च्युलेट्स वगैरे सांगणार नाही. पॉस्च्युलेट एनसीईआरटी काढायचं, वाचायचं, टिक मार्क करायचं, बरोबर ना. मी डायरेक्टली मुद्द्याची गोष्टी करणार आहेत. आता ह्या थेरीनं लक्षात घ्या, ह्या VBTनं म्हणले काय बाबांनो? ह्या व्हॅलेन्स बॉन्ड थेरीनं हा जो मेटल लिगॅन्ड बॉन्ड असतो ना गाईस, मेटल आणि लिगॅन्ड बॉन्ड असतो ना, हा जो बॉन्ड असतो हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. अजून एक थेरी या मुलांना पुढे जी शिकायची आहे, त्या थेरीचं नाव आहे CFT, क्रिस्टल फील्ड थेरी. ती कोणती थेरी आहे? क्रिस्टल फील्ड थेरी, बरोबर ना. CFT म्हणतात त्याला, है ना. पुढे थेरी आपल्याला शिकायचं आहे. VBTच्या नंतर CFT शिकायचं आहे. तर CFTमध्ये मेटल लिगॅन्ड काय बॉन्ड म्हणलं आहे बाबांनो? मेटल लिगॅन्ड बॉन्ड हा आयोनिक असतो. लक्षात आलं का? मेटल लिगॅन्ड बॉन्ड कसा असतो? आयोनिक असतो. हा बॉन्ड कसा असतो? कोव्हॅलेंट असतो. हा ना गाईज. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काही त्यांनी काय सांगितलेलं बाबांनो है ना? VBT टेलिंग अबाउट 2 टाइप ऑफ complexes. VBT telling about what? VBT telling about 2 type of complexes guys. खूप महत्त्वाचे कॉम्प्लेक्सेस आहेत, लक्षात घ्या. VBT telling about what? 2 type of complexes. One is called as one, another one is called as 2. हा जोक होता, है ना. एकाला काय म्हणतात? 1 म्हणतात, दुसऱ्याला काय म्हणतात? 2 म्हणतात, है ना. हा पहिल्या कॉम्प्लेक्सचं नाव काय रे बाबांनो? पहिल्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. पहिल्या कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. दुसऱ्या कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे? आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. पॉइंट क्लियर आहे? Inner orbital complex is called as what guys? Inner orbital complex is called as a low spin complex. Higher outer orbital complex are called as what? High spin complex. High spin complex. High spin complex. आता लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे काय आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे काय गाईस? अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे नेमकं काय असतं? लक्षात घ्या. लो स्पिन कॉम्प्लेक्स मीन्स व्हॉट? द कॉम्प्लेक्स विच हॅविंग मिनिमम अनपेड इलेक्ट्रॉन. कॉम्प्लेक्स विच हॅविंग मिनिमम अनपेड इलेक्ट्रॉन. कमीत कमी अनपेड इलेक्ट्रॉन असतात. हाय स्पिन म्हणजे काय असेल? कॉम्प्लेक्स हॅविंग मॅक्सिमम अनपेड इलेक्ट्रॉन. पॉइंट क्लियर आहे? यस नो. मॅक्सिमम अनपेड इलेक्ट्रॉन. आता इकडे लक्ष द्या गाईज, हे कॉम्प्लेक्स बनतात कधी रे बाबा? नो. प्रचंड हॉट पॉइंट चालू आहे गाईज, लक्षात घ्या. कसले MCQ सॉल्व होतात त्याच्याने, है ना गाईज. आता लिगॅन्डमध्ये जातोय आपण, है ना. लक्षात करण्याचा प्रयत्न करा, है ना गाईज. हा आता क्लिअर आहे गाईज, है ना. हे कॉम्प्लेक्स बनतात कधी बाबांनो? लक्षात घ्या. लो स्पिन कॉम्प्लेक्स, हा ना. हे जनरली कधी असतात? ज्या वेळेस कशी लिगॅन्ड असतात?
स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतात. कशी लिगॅंड असतात? ज्या वेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड तिथं अटॅच असतात त्यावेळेस ते काय होतात बाबांनो, हे कॉम्प्लेक्स बनतात. ह्यासाठी क्रायटेरिया काय आहे? क्रायटेरिया का असला पाहिजे? इथं लिगॅंड कसे असले पाहिजे? लिगॅंड हे स्ट्रॉंग फील्ड असले पाहिजे. लिगॅंड कसले असले पाहिजे? स्ट्रॉंग फील्ड असले पाहिजे गाईज. स्ट्रॉंग फील्ड. आता स्ट्रॉंग फील्ड मुळे काय होतं? स्ट्रॉंग फील्ड मुळे काय होतं? इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं. कसं होतं ते बघणार होतं आपण. इथं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड मुळे काय होतं? इलेक्ट्रॉनचं काय होतं? इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं गाईज. अंडरस्टँड करा, पुढं पुढं सांगतो मी कसं पेअरिंग होतं काय नाही ते एक्सप्लेनेशन देणार आहे मी. हा ना. इथं काय असेल? हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे नेमकं कसे असतात? इथं क्रायटेरिया काय आहे? लिगॅंड कसे असतील? वीक असतील ना. लिगॅंड क्रायटेरिया काय बाबा? इथं लिगॅंड कसे असतात रे हनुमंत? लिगॅंड हे वीक असतात. आणि वीक फील्ड लिगॅंड मध्ये पेअरिंग होईल का? पेअरिंग होत नाही गाईज. नो पेअरिंग गाईज. इथं काय म्हणू शकतो आपण? नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. नो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता कोणते स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत आणि कोणते वीक फील्ड लिगॅंड आहेत ह्याच्यासाठी एक हा ना स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे गाईज. ती कोणती आहे? स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. पुढे गेले की स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजची लाईन तुम्हाला त्याची ट्रिक्स वाईज मी पाठ करून घेतो. ठीक आहे ना गाईज. आता ऐका, इथपर्यंत झालं. आता त्यांनी काय सांगितलं बघा. इथपर्यंतची स्लाइड क्लिअर आहे. VBT telling about two type of complexes, inner orbital complex and outer orbital complex. Inner orbital complex are called as what? Low spin complex. Outer orbital complex are called as what? High spin complex. Lower okay na, complexes are complex which having a minimum unpaired electron, complex which having a maximum unpaired electron. हाय स्पिन कॉम्प्लेक्स. इथं काय बाबा नो क्रायटेरिया काय? लिगॅंड हा स्ट्रॉंग फील्ड असला पाहिजे. इथे लिगॅंड कसं आहे? वीक फील्ड असला पाहिजे. पॉईंट क्लिअर आहे? हा त्याचा क्रायटेरिया आहे. आता कोणते स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत आणि कोणते वीक फील्ड लिगॅंड आहेत चालत मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आता हे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स का असतात आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स का असतात हे कळणं प्रचंड गरजेचं आहे गाईस. लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, एक एक्झाम्पल घेतो त्यानंतर एक्सप्लेनेशन देतो. हा ना. आता बघा, आता एक हायब्रिडायझेशन घेतो गाईज. हायब्रिडायझेशन कोणतं आहे? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री घेतो गाईज. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री घेतो गाईज. ह्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर जो असतो ना, कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो गाईज. कोणता असतो? कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. इथं ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीसाठी आपण केमिकल बॉन्डिंग मधला आपण कन्सेप्ट लावू शकता. त्यासाठी हायब्रिडायझेशन कोणतं असतं रे? कोणतं असतं? sp3d2 असतं. क्लिअर आहे ना? कोणतं असतं? sp3d2 असतं. लक्षात घ्या. ह्याचं हायब्रिडायझेशन आपण केमिकल बॉन्डिंग काय बघितलं होतं? sp3d2. लक्षात आलं का? पण इथं वेगळं आहे गाईस. इथं त्याचं वेगळं आहे. sp3d2 पण असतं आणि d2sp3 पण असतं. बोथ आर सेम, पण तिथं अप्रोच वेगळा आहे. तिथं बॉन्डिंगचा एक का असेल? आपण इथं काय बघायचं आपल्याला? एक sp3d2 असेल गाईस आणि दुसरा कोणता असेल? d2sp3 असेल गाईस. अरे ह्याच्यामध्ये फरक काय? लक्षात घ्या. यस हा जो ऑर्बिटल आहे बाहेरच्या साईडला आहे. हा ऑर्बिटल कुठं आहे? बाहेरच्या साईडला आहे. हा ऑर्बिटल कुठल्या साईडला आहे? आतल्या साईडला आहे. हा बाहेरच्या साईडला आहे, हा आतल्या साईडला आहे. जो बाहेरच्या साईडला आहे त्याला म्हणायचं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणायचं. पॉइंट क्लिअर आहे गाईज? यस नो? नंतर हा डी ऑर्बिटल आतल्या साईडला आहे, ह्याला म्हणायचं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणायचं गाईज. पॉइंट क्लिअर आहे? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कसे असतात? लो स्पिन असतात गाईज. कशा असतात? लो स्पिन असतात. लो स्पिन म्हणजे काय? कमीत कमी अनपेड इलेक्ट्रॉन असतात.
आणि हे कसे असतात रे, हे हाय स्पिन असतात. इथं मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन असतात. पॉईंट क्लिअर आहे. आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स का असतात आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स का असतात ते. आता ह्या व्हीपीटीनं अजून एक पॉईंट सांगितला मुलांनो. तो पॉईंट कोणता ते अंडरस्टँड करा. त्यांनी हायब्रिडायझेशन सांगितले आणि काही जॉमेट्रीज सांगितलेत गाईज. त्यांनी काय सांगितलेत, काही हायब्रिडायझेशन सांगितलेत आणि काही जॉमेट्रीज सांगितलेत. त्यांनी इथं हायब्रिडायझेशन काय काय सांगितलं बघा. हायब्रिडायझेशन हायब्रिडायझेशन इथं काय बाबांनो, हायब्रिडायझेशन झाल्यानंतर इथं काय, ओके ना, जॉमेट्री. हेडपटासारखं करू नको. अन्यश्री मयंक, अन्यश्री बाईट दिलेलं आहेस. एकट्याला बसवेन तिकडं कुठेतरी. इथं लक्ष द्यायचं. पुरीसारखं बोलत बसायचं नाही. लक्षात आलं का. चुळबुळ करायचं नाही. तर स्पेस नाही आहे. प्रचंड हॉट कंटेंट आहे. लक्षात आलं का. हां, इकडं लक्ष द्या. हायब्रिडायझेशन म्हणजे काय रे बाबांनो. पहिलं हायब्रिडायझेशन आहे बघा गाईस. पहिलं हायब्रिडायझेशन आहे, सगळ्यात ब्रँडेड हायब्रिडायझेशन आहे मुलांनो. ते कोणतं आहे, SP हायब्रिडायझेशन. खूपच ब्रँडेड हायब्रिडायझेशन आहे गाईस. कारण ते आपलं इनिशियल आहे, सूर्यप्रकाश पाटील है ना, हा ना. SP हायब्रिडायझेशन. आणि SP आहे ना, आपण कसे आहोत, सरळ आहोत. बरोबर ना, सरळ. म्हणजे जॉमेट्री कशी असेल त्याची, जॉमेट्री कशी असेल, लिनियर असेल. काही पोरं ना, आता लाईट आहे ना, ते आता वेड्यासारखं कसं बघा. आता कसं मला दृश्य कसं बघायला भेटते बघा. आता बसलेत काही पोरं पुढं, असं असं हात लावलेत पुढं. म्हणजे आहे ना ते आता कसं बघावं लागेल. हे असं इकडं बघा. ह्यांच्या डोळ्याला खूप प्रचंड त्रास होते. असं म्हणजे मला कसं शिकवायचं किती अवघड आहे बघा. असले मुकडे बघून मला जर शिकवायचं असं असेल तर किती अवघड आहे माझं. काही जण असं करते तेव्हा का, पद्धत झाली का यार हे. आता सगळे शांत आहेत. ह्या वल्बी आता उठलाय. बस ना बाबा, बस की आता. हां, क्लिअर आहे गाईस. SP हायब्रिडायझेशन असल्यानंतर जॉमेट्री कशी असते रे, समज कशी असते, लिनियर असते गाईस. कशी असते, लिनियर असते. पॉईंट क्लिअर आहे. यस नो. आता नंतरचं हायब्रिडायझेशन आहे गाईज sp2. sp2 असल्यानंतर कोणतं असतं, ट्रायगोनल. प्लेनार ट्रायगोनल म्हणा किंवा ट्रायगोनल म्हणलं तर चालतंय. लक्षात आलं का. sp3 असल्यानंतर टेट्राहेड्रल. नंतर dsp2 स्क्वेअर प्लेनार. हे अगोदर केमिकल बॉन्डिंग मध्ये मी सांगितलं नव्हतं बघा. तेव्हा मी काय सांगितलं होतं, हे तुम्हाला हायब्रिडायझेशन कधी सांगेल, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सांगेन असं मी एक्सप्लेन केलं होतं त्यावेळेसच. dsp2 स्क्वेअर प्लेनार. लक्षात घ्या. ह्या दोघांच्या डायलॉग का असतात, ह्या दोघांच्या डायलॉग असतात गाईज. लक्षात घ्या. दोघांच्या डायलॉग का असतात, दोघांच्या डायलॉग असे असतात गाईज. ह्यांच्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, या दोघांसाठी पण 4 असतो. कोऑर्डिनेशन नंबर ह्या दोघांसाठी पण किती असतो, 4 असतो गाईज. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 4 असतो. पॉईंट क्लिअर आहे. ओके. द नेक्स्ट वन इज व्हॉट. इकडे बघा. इथे अजून एक चार्ट टाकू का रे. तुम्हाला थोडंसं सुनं जर वाटत असेल, इथं काय कोऑर्डिनेशन नंबर टाकतो गाईज. इथं कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल तर SP हायब्रिडायझेशन, कोऑर्डिनेशन नंबर 3 असेल तर sp2, कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर sp3 आणि dsp2. लक्षात आलं का. sp3 आणि dsp2. आणि आता कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, कोऑर्डिनेशन नंबर 5 असेल. 5 पण आहे. 5 असल्यानंतर कोणतं हायब्रिडायझेशन असतं, sp3d. 1 s 3 p आणि d. टोटल 5 झाले का. 1 s 3 p 4 आणि हा 5. इथं काय असेल, याच्या जॉमेट्रीचं नाव काय, ट्रायगोनल. वाह, मयंक मठपतीनं उत्तर दिलेलं आहे. ट्रायगोनल बायपिरॅमिडल ह्या बाईटमध्ये आलं पाहिजे. ज्यावेळेस रेकॉर्डिंग लेक्चर बघितल्यानंतर ह्या पृथ्वी तलावरती एक प्रचंड मोठा बदल, अमोघ बदल झालेला आहे. तो बदल म्हणजे काय, मयंक मठपतीने डायरेक्ट उत्तर दिलेले आहेत.
आणि ह्यांचं उत्तर काय सांगितलंय, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. शॉर्टमध्ये काय म्हणतात माहिती आहे, लगेच मग आपल्याला बॅक टू द फॉर्म उत्तर न देणं हे आपला फॉर्म आहे, तो फॉर्म कंटिन्यू करतात. ह्याचं नाव आहे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. प्रेमानं काय म्हणतात, ह्याला म्हणतात TBP. TBP क्लियर आहे. वल्लभ पाडेल क्लियर है क्या भाई, है ना, इसे क्या बोलते भाई, TBP बोलते हैं. पॉइंट क्लियर आहे. त्यानंतर 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 माझा वाघ आहे रे वल्लभ, वल्लभची हां ते नाहीच. हां नंतर कोऑर्डिनेशन नंबर 6 हायब्रिडायझेशन काय असेल, sp3d2 और d2sp3. जॉमेट्री सांगितलंच होतं. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणलं की कसं, ऑक्टायड्रल. वक्टायड्रल म्हणायचं नाही, ऑक्टायड्रल म्हणायचं. नाहीतर म्हणचाल वक्टायड्रल है ना. ऑक्टायड्रल आहे गाईस. कसा आहे अमित, ऑक्टायड्रल. वा अमित अमित अमितच आहे रे. आम्ही त्याची बरोबरीच कोणी करू शकत नाही म्हणलं. आम्ही ते एकदा अभ्यास करायला लागलं की सलग 15 मिनिटं अभ्यास करते. त्यानं अभ्यास करते पण 15 दिवसातून एक दिवस अभ्यास करते, पण अभ्यास करते. आणि मयंक तर कसं आहे, अभ्यास आणि मी, अभ्यास आणि मयंक म्हणजे मी म्हणजे मयंक. लांब लांब नाही, तिथं संबंधच नावाचा शब्दच नाही तिथं. अभ्यास आणि मयंक मठपती अवघड म्हणजे सांगूच नाही. मला एवढे रिकमेंडेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये अजून याचा घोळ बघ, मोठ्याच्या मोठे घोळ. चला असो, वा. पण तरी पण त्याला केमिस्ट्री आवडते, कारण आपण शिकवता असं म्हणायचं असते. नंतर काय बाबांनो, sp3d3 गाईज. sp3d3 कसं असतं रे, sp3d3 ला शेख काय असते, जॉमेट्री काय शिकवले का अगोदरच्या मास्तरनं, पेंटागोनल बाय पिरॅमिडल. पेंटागोनल बाय पिरॅमिडल. पॉइंट क्लिअर आहे का गाईज. हे एवढा बेस लागणार आहे आपल्याला. आणि आता जाळ आणि धुरळा एकत्र होणार आहे गाईज. आता आपण डेप्थ 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 बघणार आहोत. कंपाऊंड नंबर पहिला आहे, त्या कंपाऊंडचं नाव आहे टेट्रा कार्बोनाइल निकेल. ह्या कंपाऊंडचं आपण हायब्रिडायझेशन बघणार आहोत. फॉर्मेशन ऑफ टेट्रा कार्बोनाइल निकेल. हे कंपाऊंड बनतो कसा, काय काय सायंटिस्टला अडथळे आले आणि कसं कसं ते बनलं आणि कसं असतं, बॉन्डिंग कशी असते काय नाही, आणि त्याची डायपोल काय असते, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय असतात, अनपेड इलेक्ट्रॉन किती असतात, त्याचा शेप काय असतो, हे सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत. तर हेडिंग काय टाकायचं आहे मुलांनो, फॉर्मेशन ऑफ टेट्रा कार्बोनाइल निकेल. टेट्रा कार्बोनाइल निकेल हा काय आहे आदित्य, हा मेटल कार्बोनिल आहे. लक्षात आलं का. हे सी आणि ओ दोन्ही पण कॅपिटल आहेत, नाही तर मन चाल सर काय लिहिलात हे, हा काय रे समर्थ्या बोलू नको त्याला. हा काय आहे, मेटल कार्बोनिल आहे गाइस. दिस कॉल्ड एज व्हॉट, मेटल कार्बोनाइल. मेटल कार्बोनाइल हा कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्सचं नावच काय असतं, मेटल कार्बोनाइल हे कॉम्प्लेक्सचं नाव असतं. आणि मेटल कार्बोनाइल मध्ये जो काही मेटल असतो तो कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो, 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो. तो मेटलची अवस्था काय असते, मेटलची अवस्था तुमच्यासारखी असते गाईज. दॅट इज व्हॉट, 0 असते, है ना. आणि कार्बोनाइल जो लिगँड आहे त्याच्यावरती चार्ज कसा असतो, किती असतो चार्ज, त्याची अवस्था देखील तुमच्यासारखीच आहे. म्हणजे किती चार्ज असेल,
किती असेल कार्बोनिलची व्हॅलेन्सी हां काय असतं न्यूट्रल आहे गाईज, हा पण झिरोच आहे. 0 + 0 = डबल झिरो असं म्हणायचं नाही. 0 + 0 = डबल झिरो म्हणायचं नाही. मग क्या आज काय झालं माहिती आहे का, काय मागं काही दिवसाखाली माझा एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याचं वजन असेल 29-27 किलो असेल. किती 27-28 किलोचं विद्यार्थी असेल माझा, हा ना एक विद्यार्थी. त्याचं स्टेटस टाकलं, स्टेटस आता पोर आहे स्टेटस मी बघता बरोबर ना, हा ना. तर स्टेटस असं होतं, आपला वल्लभ तर मोठा त्याच्यापेक्षा, वल्लभ्यापेक्षा बारीक पोरग बरोबर ना. 28-29 है ना वर्षाचं म्हणजे काहीच नाही रे, किलोचं 28-29 का नाही किलोचं पोरग म्हणजे केवढं आहे सांग. एवढं पोरग. त्यानं स्टेटस काय आलोय, रानी नहीं तो क्या हुआ, बादशाह अभी भी लाखों दिलों पे राज करता है. स्टेटस काय होतं, रानी नहीं तो क्या हुआ, बादशाह अभी भी लाखों दिलों पे राज करता है. त्याला मी रिप्लाय दिला, मी वाह वाह म्हणलं, वाह तुझ्या पप्पाला दाखवतो म्हणलं, थांब. ब्लॉकच करून टाकलं मला. असं चालू आहे. पोरग किती आहे 28-29 किलोचं. त्याचं खरं आहे का, बर त्याचं खरं आहे का, त्याचं खरं आहे का. बादशाह नहीं तो क्या हुआ, नाही राणी नाही तो रे राणी नाही तो क्या हुआ म्हणायचं, बादशाह नाही तो कशाला. बापरे काय चाललंय हे, अवघड आहे. राणी नाही तो क्या हुआ हे नाही ना. अरे माझं विसरायचं इकडं त्या राणीच्या नादामध्ये. हा निकेलचा ॲटॉमिक नंबर काय असतो शेख. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल गाईज. 28-29 किलो म्हणलं ना, 28 असतं रे, 28 असतो. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल. वल्लभला एवढी इंग्लिश बोललंय, वल्लभ म्हणायचं मी जातो सर पळून. एवढी इंग्लिश येईना सर मला. मराठी जरी बोललं आणि असे जर टोन काढलं तर वल्लभ म्हणायचा, हा ना. हे मी इंग्लिशमध्ये वाटायचं वल्लभला. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, ER म्हणजे आरती, 3D8 4S2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. यस नो. 3D8 4S2 4S2च्या पुढं पण एक ऑर्बिटल असतो. त्या ऑर्बिटलचं नाव काय असतं रे बाबांनो, 4p0. जरी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसेल तरी पण ऑर्बिटल असतात. त्या ऑर्बिटलला काय म्हणतात, एक्सटेंडेड p ऑर्बिटल म्हणतात. जरी इलेक्ट्रॉन मध्ये नसतील तरी पण तिथं p ऑर्बिटल प्रेझेंट असतो. त्या ऑर्बिटललाच काय म्हणायचं, एक्सटेंडेड p ऑर्बिटल म्हणायचं. क्लिअर आहे, ओके ना गाईज. याचं जर ऑर्बिटल डायग्राम काढायचा असेल तर 3D8 काय करायचं, मयंक छोटी चेन्नई एक्सप्रेस ड्रॉ करायची. ड्रॉ कसं करायचं सांगतो मी तुला. उभ्या 4 रेषा मारायच्या मैक्या, 5 डबे होतात. हे जादू आहे रे कळलं का. किती चेन्नई एक्सप्रेस छोटी ड्रॉ करायची. बँड वाजू नको राजा. असं का बँड वाजवलं नाहीस, तेच पेनलाच बँड म्हणतो ना तसं. हा इकडं बघा, किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 आहेत. सगळ्याला एक रोटी. किती झाले, 5 लोक 5 रोट्या गेल्या. उरलेत किती आपल्याकडे, 8 आहेत ना. 6 7 8 असं झालं. दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ व्हॉट, 3D8. 3D8च्या पुढं काय असतं, 4s असतं काय. 4s मध्ये कसं असतं रे बाबांनो, 2 आहे ना, 4s2 2 इलेक्ट्रॉन्स आहेत गाईस. त्यानंतर कोण आहे, 4p. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, तुमच्या डोक्यामध्ये जेवढं नॉलेज आहे तेवढे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये आहेत, म्हणजे 0 आहेत, है ना गाईस. पॉईंट क्लिअर आहे का, इथपर्यंत ओके आहे का. काला हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गाईस. ज्या वेळेस हा कार्बोनिल निकेलच्या जवळ येतो, कार्बोनिल व्हेन द कार्बोनाइल कार्बन और कार्बोनाइल लिगैंड अप्रोचेस टू द निकेल ॲट दॅट टाइम, काय होतं बघा मुलांनो, काय होतं बघा. ह्यांनी लोक काय म्हणायला लागले, इकडं तर इलेक्ट्रॉन येणार नाहीत. 4s च्या पुढं काय असेल, 5p असेल.
ह्याचा हा ना, लक्षात आलं का? लक्षात घ्या. आता काय होतं बघा नेमकं, आता व्यवस्थितच सांगतो. इथला एक इलेक्ट्रॉन हा CO कसा आहे गाईज? कार्बोनाइल हा कसा आहे? स्ट्रॉंग फील्ड आहे गाईज, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळं काय होतं? इलेक्ट्रॉन पेअरिंग होतं, इलेक्ट्रॉन घाबरतात. आता फॉर एक्झाम्पल एका रूममध्ये तुम्ही एकटेच राहता. जर म्हणलं तुम्हाला भूत बंगल्यात सोडलं, हा ना, भूत बंगल्यात जर सोडलं तुम्हाला, एकाच रूममध्ये आहात तुम्ही, हा ना, तुमचा मित्र दुसऱ्या रूममध्ये आहे. भूत बंगला जर झाला तर आपण काय म्हणतो? मायो मेलो यो. भीती वाटायला लागते ना, लगेच आपण दुसऱ्या मित्राच्या पैसे जाऊन झोपतो. बाबा मला एकट्याला भीती लागते, ते रूम रिकामीच राहू दे. इथं काय होतं? तसंच होतं. कार्बोनाइलची एवढी दहशत असते ना, कार्बोनाइलची एवढी दहशत असते. इथला एक इलेक्ट्रॉन इथं जातो गाईस, आणि इथला दुसरा इलेक्ट्रॉन इथं जातो. म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय होतं? पेअरिंग होतं. इलेक्ट्रॉनचं काय होतं? पेअरिंग होतं. पेअरिंग, हे पेअरिंग कशामुळे होतं? हा कार्बोनाइल हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. कोणते स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहेत, कोणते वीक फील्ड लिगॅंड आहेत, चालत चालत पुढे तुम्हाला सांगतो. सध्याला काय लक्षात ठेवा फक्त, CO हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. त्याच्यामुळं काय होतं? इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं. इथपर्यंत ओके? ओके ना. आता इथले इलेक्ट्रॉन इथे गेल्यामुळं काय होतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल रे? हा छोटा चेन्नई एक्सप्रेस ड्रॉ करायचं. डब्बे किती मारायचे? 4 लाईन्स मारायच्या, 5 डब्बे झाले. जुने काय आहेत बाबा इथं? जुने बघा, जुने 1 2 3 4 5 6 7 8. नवीन आलेले इलेक्ट्रॉन रेड पेनचा वापर करतोय. नवीन आलेले इलेक्ट्रॉन इथे काय आणि इथे काय? पॉइंट क्लिअर आहे? इथं काय असेल बघा, इथं पुढं काय असेल रे? इथं काय असेल? काहीच नसेल. वा, काहीच नाही ना. इथं पुढं काय असेल बघा, इथं पण काहीच नाही. वा, हा 4S 0 झाला, हा 4P 0 झाला. क्लिअर आहे का? क्लिअर आहे ना? हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता काय होतं? एक S ऑर्बिटल आणि 3 P ऑर्बिटल एकमेकांमध्ये काय होतात? मिक्स होतात. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? हायब्रिडायझेशन अँड फॉर्मेशन ऑफ व्हॉट? sp3 हायब्रिड ऑर्बिटल. नंतरची स्टेप काय मुलांनो? नंतरची स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ sp3 हायब्रिड ऑर्बिटल. मी इथंच लिहू का रे? थोडी जागा ना, थोडं छोटं करून ना इथंच लिहितो, सो ॲज टू व्हॉट की तुम्हाला ते कळून येईल गाईज. सो ॲज टू व्हॉट? तुम्हाला ते कळून येईल बाबांनो. लक्षात येते का? हे काय झालं? पोरं ना असं काही झालं ना खूप हसतात बरं का. पोरं ना खूप ना, त्यांना ना काय होतं? खुशी आहे रे, खुशी आहे त्यांना. त्यांनी म्हणतात खुशी के पल. मग काय तर गाणे लय भारी म्हणते बरं का. मंक्याचे गाणे हिंदीमधले तर एवढे भारी असतात. मंक्या इंग्लिशमध्ये गाणे म्हणते हिंदीचे. मयंक ना इंग्लिश गाणे हिंदीत बोलते मयंक. कला आहे रे त्याला. आणि मराठी गाणी इंग्लिशमध्ये बोलते. असला आपला मयंक आहे. मयंक सारखी ती बुद्धीच येऊ शकत नाही. हां, इथं झालं. इथं लिहू शकतो का आपण? फॉर्मेशन ऑफ sp3 हायब्रिड स्टेट. इकडेच लिहितो ह्याला. हा ना, इथं बघा 1 2 3 4. हा ना गाईस, इथे इलेक्ट्रॉन्स किती आले बघा? 10 आहेत. नाही इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्लिअर आहे गाईस? इथे sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनतं. कोणते? कोऑर्डिनेट बॉन्ड बनण्यासाठी मोकळी जागा लागते. दोन्ही पण रूम आहे ना पूर्ण. रुमा कशा पाहिजेत? रिकाम्याच पाहिजेत गाईस. एक अनपेड इलेक्ट्रॉन चालत नाही. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन चालतो, इथं नाही चालत. इथे लिगॅंडकडनं इलेक्ट्रॉन येण्यासाठी तो ऑर्बिटल टोटली एम्प्टी पाहिजे.
लक्षात आलं का? म्हणजे इथं काय बनेल बघा, एक एस आणि एक पी. किती डबे आहेत रे? एसचा एक डब्बा आहे, ह्याचे डबे किती आहेत? 3. 3 आणि 1 4. म्हणजेच काय होतं, sp3 हायब्रिड स्टेट बनतो गाईस. पॉइंट क्लिअर आहे का? म्हणजे कसं असतं, 4 डब्याचा हा बनवायचा. काय 1 2 3 1 2 3 1 2 3 4 झाले ना. थोडासा डब्बा काय झालं रे? काय झालं रे? झालं का? हा एस झाला, हा 3 पी झाले. पॉइंट क्लिअर आहे? हा काय झाला, sp3 हायब्रिड स्टेट झालं. आता आपल्याकडे कार्बोनिल किती आहेत रे? आपल्याकडे कार्बोनिल 4 आहेत ना. 4 कार्बोनिल काय करायचं, इथे लिहायचं काय, CO लिहायचा, इथं CO लिहायचा, इथं CO लिहायचा, इथं CO लिहायचा. हे कार्बोनिल काय करतात, ह्याला लोन पेअर देतात गाईस. काय देतात? लोन पेअर देतात मुलांनो. 2 इलेक्ट्रॉन देतात. अशी इलेक्ट्रॉन दाखवा. हे इलेक्ट्रॉन कुणाकडून आलेत? कार्बोनिलकडून आलेत. आणि असा कंपाऊंड तयार होतो. आणि हा कंपाऊंड, हा बॉन्ड जो आहे ना गाईस, ह्या बॉन्डचं नाव काय आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड guys. Point clear है? This bond is called as what? Coordinate bond or dative bond. कोणता बॉन्ड? डेटिव्ह बॉन्ड. पॉइंट क्लिअर आहे गाईज? काय अडचण याच्यामध्ये? काय अडचण आहे का? असं त्याचं कंपाऊंड बनतो गाईज. आता जर हायब्रिडायझेशन sp3 असेल तर जॉमेट्री काय असते त्याची? टेट्राहायड्रल असते. हा ना, समर्थनं उत्तर दिलं बरं का. समर्थनं अक्षरशः उत्तर दिलं. समर्थ ना कसं काय उत्तर दिलं माहिती आहे का? समर्थ पुढच्या बेंचला बसले आणि मयंकच्या शेजारी आहे. त्या मयंकनं सांगितलं असेल कानामध्ये. हां इकडं बघा. आता ते वल्लभ्या पेटलाय बघ. इकडं बघ रे, इकडं बघ. हा sp3 आहे ना गाईज. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे जॉमेट्री काय असते रे? टेट्राहायड्रल असते गाईज. टेट्राहायड्रल असते. म्हणजेच कसं असेल, हा निकेल इथं असेल गाईस, वरती CO असेल, हा इथं CO असेल, हा इथं CO असेल आणि इथं CO असेल. टेट्राहायड्रलमध्ये 109.5 हा बॉन्ड अँगल असतो. इथं काही स्पेसिफिक बॉन्ड अँगल दिला नाही, लक्षात ठेवायची गरज नाही. पॉईंट क्लिअर आहे? हे त्याचं काय असेल? जॉमेट्री असेल. आता ह्याची डायपोल मॅग्नेटिक मोमेंट काय असेल? आता नेक्स्ट क्वेश्चन आहे गाईस, व्हॉट इज अ मॅग्नेटिक मोमेंट गाईस? मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट कशाने डिनोट करतात? म्यूनी करतात. म्यू बरोबर काय असतो? अंडर रूट 1 का 2? n अंडर रूट n प्लस 2 BM. उद्यासाठी प्रश्न आहे तुम्हाला, BM ची व्हॅल्यू काय असते उद्या सांगायचं आहे मला. उद्याच्या स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या ह्याच्यामध्ये MCQ मध्ये ह्या BM ची व्हॅल्यू किती आहे ते उद्या सांगतो तुम्हाला. आता गरज नाही. लक्षात आलं का? लक्षात आलं का? आता ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत बघा. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत रे? 0 आहेत. म्हणजे म्यूची व्हॅल्यू किती असेल? n म्हणजे इथं काय आहे? n म्हणजे काय बाबांनो? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय असेल? म्यू इज इक्वल टू अंडर रूट 0 प्लस 2 इज इक्वल टू किती? 0. ह्यांची मॅग्नेटिक मोमेंट काय असेल बाबांनो? 0 असेल. ज्यांची मॅग्नेटिक मोमेंट 0 असते तो काय असतो? डायमॅग्नेटिक असतो. कंपाऊंड काय असतो? हा डायमॅग्नेटिक असतो गाईज. काय असतो? डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक असतो. पॉईंट क्लिअर आहे? क्लिअर आहे ना गाईज? मॅग्नेटिक बिहेवियर झालं. हा कॉम्प्लेक्स कलर असेल का कलरलेस असेल? अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यामध्ये? 0 आहेत ना. म्हणून हा कंपाऊंड कसा असेल? कलरलेस असेल गाईज. जीवन कलरलेस असेल गाईज. एवढी माहिती आपल्याला कळली पाहिजे, हा ना. ह्याच्यामध्ये कळलं का तुम्हाला काय ते? लिगॅंडचा इफेक्ट कळला? इथपर्यंत क्लिअर आहे का? काय अडचण याच्यामध्ये? याच्यामध्ये काय अडचण? येस नो? पुढचं बघायचं.